एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शास्तीकर माफ करण्यासाठी राहुरीचे प्रभारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना भारतीय जनता पार्टीचे राहुरी तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी निवेदन दिलंय। राहुरी नगर परिषदेत हद्दीतील नागरिकांच्या घरपट्टी, नळपट्टी व इतर अन्य कराच्या थकबाकीवर राहुरी नगर परिषदेनं पठाणी वसुली करत 2% दराने दंड व्याज आकारलाय। त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कराच्या रकमेपेक्षा शास्तीकरचा दंड जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे राहुरी नगर परिषद हद्दीतील नागरिक या 2% शास्ती करामुळे त्रस्त झाले। त्यामुळे थकीत घरपट्टी, पाणीपट्टी नगर परिषदेला भरत नाही। 2% शास्तीकर जर माफ झाला तर त्याचा फायदा नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना होणार आहे। घरपट्टी, पाणीपट्टी 2% कमी झाल्यास नागरिक स्वयंस्फूर्तीने नगर परिषदेची मालमत्ता थकबाकी कर भरतील। त्यामुळे नगर परिषदेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल। म्हणून नगर परिषदेने 2% शास्तीकर माफ करावा। जर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शास्तीकर रद्द न झाल्यास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिका कार्यालय टाळे ठोकू असा इशारा भुजाडी यांनी दिलाय। यावेळी उमेश शेळके, सचिन मेत्रे, किशोर येवले, गणेश खैरे, अक्षय तनपुरे, सतीश फुलसौंदर, कांतीलाल जगधने, गणेश डवले, बाजीराव इरोळे, दिनेश उंडे, बाबासाहेब येवले, रितेश लांबे, शरद येवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। पार्टीच्या वतीने राहुरी नगर परिषद कार्यालयात आज निवेदन देऊन आम्ही त्यांना हे केलं की राहुरी शहरातील ज्या मालमत्ता कर आहे त्याच्यावर जी 2% शास्ती लावली आहे व त्या शास्तीची वसुली पठाणी वसुली टाईप केली जाते। राहुरी नगर परिषद त्वरित ही शास्ती माफ करावी, ते पण 50-60% नसून ती 100% माफ करावी। ही पठाणी वसुली थांबवावी आणि नसल थांबत तर आम्ही राहुरी नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळे लावून काम करण्यात येईल। हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुरी शहराच्या वतीने मी सांगतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।